नमस्कार मित्र, मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे. काय झालं, पेरूला ज्या पट्टीमध्ये फास्ट कळी निघणं गरजेचं आहे. थोडं टेम्परेचर वाढल्यामुळं कळी थोडी स्लो मोशन झालेलं आहे. त्यासाठी कळी तगडी काढणे, फास्ट करणे, याच्यासाठी आज एक नियोजन केलं आणि कळी जास्त जास्त कशी निघेल त्यासाठी एक फवारणीचं नियोजन केलं होतं. फंटॅक प्लस घेतलेलं ॲम्युनो ॲसिड. ते ॲम्युनो ॲसिड फार मल्टीपर्पज आहे. त्यासाठी फंटॅक प्लस 600 लिटरला 750 मिली घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट 600 लिटरला 750 मिली घेतलेला आहे. इतर ठिकाणी आपण 500 वापरतो. डाळिंब आणि पेरूला ते 1.5 पडी घ्यायचं आहे 1.25 ग्रॅमनं. त्याच्यानंतर बोरान घेतलेलं आहे 500 ग्रॅम आणि झिंक घेतलेलं आहे. झिंक घेतलेलं आहे 500 ग्रॅम. म्हणजे काय होते, पानाच्या कोरा वगैरे थोडी पिवळी छटा वगैरे असे आहे थोडीफार, ते एकदम क्लिअर होईल आणि बंपर कळी निघून इल्ड बुस्टर तयार होईल समजा हे सगळ्याचं. त्यासाठी हे जे शेतकरी बांधव त्याची परिस्थिती अशी आहे ज्यांची, त्यांनी सुद्धा एक नियोजन करा. 4 औषधाचं कॉम्बिनेशन करा आणि एक फवारणी करून घ्या. म्हणजे काय होईल, कळी बंपर निघेल आणि थोडं उन्हाच्या आधी शेटिंग झाली पाहिजे. नसतं उन्हामध्ये शेटिंग आलं तर आणखी फुलगळीचा प्रॉब्लेम होतो. मग पाणी वाढवावं लागतं. पाणी उन्हाळ्यामध्ये तेवढं भेटत नाही. एवढी काळजी घ्यायची आणि नियोजन करायचं. नमस्कार.